पण या बंदी विरोधात देखील पुढे न्याय मागण्याचा किंवा दाद मागण्याचा अर्थातच तुम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला. शिवराज, काय सांगशील की आता तू जी काही दाद मागणार आहेस ती कुठल्या संस्थेकडे मागणार आहेस आणि नेमकी तिथं बाजू आपली कशी मांडणार आहेस? आता या ठिकाणी दाद मागायला आम्ही हायकोर्टात जाणार आहे. त्या ठिकाणी याचिका दाखल करून आम्ही या ठिकाणी निर्णय घेणार आहे. आणि आता कालच संदीप बोंडवेंनी स्वतः सांगितलं होतं मीडियाद्वार मार्फत की हा निर्णय पंचांचा हा चुकीचा निर्णय. दुसऱ्या दिवशी परत आयबीएन लोकमतला मुलाखत होती लाईव्ह. त्या ठिकाणी संदीप बोंडवेंना प्रश्न काय विचारलाय, स्वतःला वैयक्तिक प्रश्न विचारलाय. तुम्ही एक खेळाडू आहे, तो स्वतः सांगतोय की मी एक राष्ट्रीय खेळाडू आहे. मग राष्ट्रीय खेळाडू आहे तर तुला काय सांगितलेलं आहे की तू ज्या लाल मातीने तुला घडवले, ज्या लाल मातीची तू सेवा केलीत ना, त्या लाल मातीची शपथ घेऊन सांग ना तू की ती कुस्ती फॉल झालीत की नाही झाली. तो त्या ठिकाणी काय म्हणतोय की मग आमच्याकडनं तुम्ही संघटने याचिका दाखल करा, त्यानंतर आम्ही 7 दिवसांनी त्याच्यावर कमिटी बसवू आणि त्यानंतर निर्णय देऊ.